नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात आढळलेल्या बिबट्याला तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकांनी जेरबंद केले। आज सकाळी बिनबा चौकातल्या एका रिकाम्या भूखंडावर असलेल्या झुडपांमध्ये हा बिबटा आढळला होता। त्यानंतर तातडीने यंत्रणा सतर्क झाल्या। वन विभाग, पोलीस, महानगरपालिका व वन्यजीव संस्थांच्या प्रतिनिधींनी अथक परिश्रम केले। वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार या बिबट्याच्या मागे पहाटेच्या सुमारास कुत्र्यांचा कळप लागला होता। त्यामुळेच जीव वाचवण्यासाठी त्याने झुडपांचा आश्रय घेतला। या भूखंडाच्या सभोवताल उंच जाळे उभारण्यात आले। आसपास शाळा, महाविद्यालय व व्यापारपेठ असल्याने सर्व खबरदारी घेत हे अभियान राबवण्यात आले। वन विभागाच्या तज्ञ शूटर्सद्वारे बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्यानंतर निपचित झालेल्या बिबट्याला नंतर जेरबंद करण्यात आले। चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागात असलेल्या वन्यजीव केंद्रात बिबट्याची रवानगी करण्यात आली। बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याचा निसर्गमुक्तीचा निर्णय घेतला जाणार आहे। या बिबट्याचा भर वस्तीत शिरकाव कसा झाला याबाबत वन विभाग तपास करत आहे। पहाटेच्या म्हणजे पहाटेच्या वेळेस हा कुत्र्याच्या किंवा एखाद्या छोट्या जनावराच्या पाठीमागे आला असणार आहे आणि त्याच्या मागे कुत्रे लागले होते अशी प्राथमिक माहिती मिळते। आणि त्याला स्वतः जीव वाचवण्यासाठी त्यांनी हा जो पाठीमागे आपल्याला जे घर दिसतंय त्या परिसरामध्ये त्यांनी आश्रय घेतला होता। आणि जसं वन विभागाला, पोलीस प्रशासनाला या सगळ्या गोष्टी कळाल्या तसं संपूर्ण प्रशासन रेस्क्यू ऑपरेशनच्या मागे लागून ती यशस्वीरित्या आज या ठिकाणी पार पाडलेली आहे। याच्यामध्ये परिश्रम करत या बिबट्याचं रेस्क्यू केलेलं आहे। आणि जेव्हा या बिबट्याला पाहण्यात आलं, सगळ्यात मोठा आकारमानाचा नर जातीचा बिबट्या आहे आणि खूप मोठी दुर्घटना होता कळलेली आहे। पुन्हा एकदा प्रशासनाच्या मी सर्व अधिकाऱ्यांचं, विशेष करून खाडे साहेबांची सर्व टीम या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी जेव्हा बिबट्या माहीत झाला तेव्हापासून आहे आणि अतिशय सुरक्षितपणे, योग्य पद्धतीनं, कारण की मानवी वस्तीमध्ये, एवढ्या घनदाट वस्तीमध्ये बिबट्याचं रेस्क्यू करणं हे फार डेंजरस आणि कठीण काम असतं। परंतु अशी जोखमीची जबाबदारी आमच्या या अधिकाऱ्यांनी पार पडलेली आहे। त्यांचं विशेष चंद्रपूरच्या जनतेच्या वतीनं मी त्याचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com।